नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की MST-CET रिझल्ट 2024 संदर्भात पाहू शकता. बघा MST-CET संदर्भात मोठी बातमी आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. संपूर्ण माहिती कळणार आहे. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात. तर बघा MST-CET संदर्भात मोठी बातमी काय ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण. बघा, ग्रेस मार्क दिले नाहीत, आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाहीत. बघा, संपूर्ण माहिती काय, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी CET परीक्षा ही पूर्णपणे पारदर्शक व मानव हस्तक्षेपरहित परीक्षा आहे. निकाल पर्सेंटाईल पद्धतीने घोषित करण्यात आला असून कोणालाही ग्रेस मार्क देण्यात आलेले नाही. आक्षेपासंदर्भात CET कक्षामार्फत ऑनलाईन आक्षेप नोंदवण्याची सुविधा होती. आक्षेपांवर तज्ज्ञांकडून पडताळणी उत्तरांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले. त्यामुळे CET बाबत घेण्यात आलेले आक्षेप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केलेले. उद्धव सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून CET परीक्षेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. पत्रकार परिषद घेत आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. औषध निर्माणशास्त्र, कृषी शिक्षण या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली MST-CET 2024 ही परीक्षा 22 ते 30 एप्रिल 2024 PCB ग्रुप आणि 2 ते 16 मे 2024 PCM ग्रुप या कालावधीत एकूण 169 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. PCB ग्रुपची परीक्षा 12 सत्रांमध्ये तर PCM ग्रुपची परीक्षा 18 सत्रांमध्ये घेण्यात आली. परीक्षेस एकूण 3,30,988 विद्यार्थी, 3,94,033 विद्यार्थिनी व 31 ट्रान्सजेंडर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. यापैकी 6,75,377 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे त्यांनी सांगितले. तर बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, संपूर्ण या ठिकाणी स्पष्टीकरण माननीय आयुक्तांनी या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर बघा, आयुक्त काय म्हणतात, प्रश्नाचे उत्तर चुकीचे असल्यास ऋण गुण देण्याची पद्धत नाही. निकाल पर्सेंटाईल पद्धतीने घोषित झालेला आहे. पालक परीक्षार्थींच्या आक्षेप किंवा तक्रारींसाठी CET कक्षामार्फत ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवता येतो. आक्षेपांवर तज्ज्ञांकडून पडताळणी करून उत्तरपत्रिकेत योग्य ते बदल करण्यात आलेले आहेत. उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सूत्रानुसार आणि सत्रनिहाय निकाल पर्सेंटाईल स्वरूपात घोषित करण्यात आलेला आहे. तर बघा, या संदर्भात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.